आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना निवडून देण्यासाठी लीड देणाऱ्या 2 तालुक्यांना 5 कोटी रुपये देऊ अशी घोषणा भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी केली। चंदगडमधल्या प्रचार सभेमध्ये त्यांनी ही घोषणा केली। मात्र महाडिकांच्या या घोषणेवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे। अमिषाची दखल निवडणूक आयोगाने घ्यायला हवी असं संजय राऊत म्हणाले, तर राऊतांनी आमच्यात लुडबुड करू नये असा टोला नितेश राणेंनी हाणला। आता मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो, अण्णा कागल तालुक्यापेक्षा जर जास्त तुम्ही लीड दिलं तर मी आणि संजय मंडलिक साहेब तुम्हाला 5 कोटी रुपये अनावता देतील। आता शर्यत लागली बघा, लावूया नव्हे शर्यत लागली जास्त नाही। मी आणि संजय मंडलिक दोघं जबाबदार ना, मला धरची लागते त्यांना निवडून द्यावं लागेल, तुम्हाला त्या तेवढं लीड द्यावं लागेल। आम्ही दोघं 2.5 कोटी देऊ, काय अडचण नाही। माझी बी निधी भरपूर आहे, आमचं सरकार आहे, तुमचं सरकार आहे। भाजप आणि मिंदे गटाच्या उमेदवारांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी जे धमकी सत्र सुरू केलेलं आहे किंवा जे आमिषं दाखवली जात आहेत त्याची दखल महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने घ्यायला हवी, किंबहुना देशाच्या। तुम्ही आमिषं दाखवता 5-5 कोटीचा निधी देण्यासंदर्भात, तुम्ही सरपंचांना धमक्या देताय, एका बाजूला तुम्ही विरोधकांवर आचारसंहिता अत्यंत कडक आणि कठोर पद्धतीने लावताय आणि त्याच वेळेला सत्ताधारी पक्षाचे लोक सरपंचांना धमक्या देत आहेत, मतदारांना आमिषं दाखवत आहेत। हे चित्र लोकशाहीसाठी मारक आहे। मतदारांना धमक्या आणि सरपंचांना धमक्या कोणी दिलेल्या नाहीत। सरपंचांकडून हिशोब मागितलेला आणि तो माझा अधिकार आहे आणि मी मागणारच। 4 जून नंतर हिशोब घेऊन बसणारच, कारण का त्या गावाचा विकास हा महायुतीच्या निधीच्या माध्यमातूून झाला असल्यामुळे सरपंचांना मला काय संदेश द्यायचा होता तो चांगल्या पद्धतीने कळलेला आहे। माझ्या आणि माझ्या सरपंचामधली नात्यामध्ये संबंधांमध्ये ह्यांनी लुडबुड करू नये संजय राजाराम राऊतनी, एवढंच या निमित्ताने सांगेन। तुझ्यासारख्या तीनपाट व्यक्तीकडून आम्हा लोकांना सल्ले नको आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।